नमस्कार मंडळी, स्वाती शांतीनाथ या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण वडापाव तर हा सगळ्यांचा आवडीचा विषय आहे, पण वडापाव खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो। तर आज आपण मुंबई स्टाईल वडापाव कसा बनवायचा आहे ते बघूयात। आणि आज आपण यामध्ये विशेष म्हणजे मिक्सरचा वापर नाही करणार आहोत। या टोपीमध्येच आपण सगळे मसाले तयार करणार आहोत। बघूया कसे करायचे आहेत मसाले। तर ह्या ठिकाणी आपण 1 चमचा धने घेतलेले आहेत, अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत, तशी बडीशोप घेतलेली आहे आणि हे सगळं थोडंसं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। आणि यामध्ये जरा भरडसर कुटून घ्यायचं आहे आपल्याला। यामध्ये 2-4 मेथी दाणे सुद्धा टाकलेले आहेत, त्यामुळे सुद्धा खूप छान चव येते। तर एक साइडला आपण बटाटे शिजत घातले होते, तर बटाटे शिजले आहेत काय बघूया। तर छान शिजलेले आहेत बटाटे। तर एका टोपामध्ये आपण शिजलेले बटाटे काढून घेणार आहोत। वडापावसाठी बटाटे ओव्हरकुक पण होता कामा नये आणि खूप कमी सुद्धा शिजता कामा नये। व्यवस्थित शिजले पाहिजे ते बटाटे, तरच वडापाव खूप चांगला होतो। जर ओव्हरकुक झाले तर त्याला पाणी सुटतं, त्यामुळे वडा आतून ओलसर होतो आणि तो आपल्याला नीट वळताही येत नाही, तुटण्याची शक्यता असते। तर अशा पद्धतीने बटाटा शिजला पाहिजे। इझिली आपल्याला त्याचं साल काढता आलं पाहिजे। शक्यतो कुकरला जर शिजवलं तुम्ही बटाटा तर 3च शिट्ट्या करा, म्हणजे 3 शिट्ट्यांमध्ये बटाटा व्यवस्थित शिजला जातो। जास्त शिट्ट्या काढल्या तर तो ओव्हरकुक होण्याची शक्यता असते। तर अशा पद्धतीने आपण सगळे बटाटे सोलून घेणार आहोत आणि थंड करून घ्यायचे आहेत। थोडेसे गरम होते हे बटाटे, तर ह्या ठिकाणी आपण थोडेसे थंड करून घेतलेले आहेत आणि कुस्करून घ्यायचे आहेत। हातानेच व्यवस्थित कुस्करून घ्यायचे आहेत हे बटाटे। गुठळी राहता कामा नये, त्याच्यामध्ये व्यवस्थित स्मॅश झाले पाहिजे हे। जर जास्त जाडसर राहिलं तर ते तोंडाला लागण्याची शक्यता असते, म्हणून अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित बटाटे कुस्करून घ्यायचे आहेत आपल्याला। बटाटे व्यवस्थित कुस्करून झाल्यानंतर आपण एक पेस्ट बनवणार आहोत। तर त्यासाठी आपण एक खलबत्ता घेतलेला आहे, ह्यामध्ये 5-6 मिरच्या टाकलेल्या आहे। थोडंसं तिखटच वडापाव चांगला लागतो, म्हणून मी मिरच्या 7-8 घेतलेल्या आहेत। तसेच 10-12 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 2 इंच आलं घेतलेलं आहे। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित कुटून पेस्ट करायची आहे। ह्याची थोडी जाडसरच पेस्ट करायची, म्हणजे ती वडापावमध्ये चांगली लागते। यामध्ये जेव्हा आपण आले वापरतो तेव्हा त्या ठिकाणी आल्याचे वरचं साल काढायचं नाही, त्या सालामध्येच खरं व्हिटॅमिन्स असतं। आणि फक्त धुवून घ्यायचे ते, एक 15 ते 20 मिनटं पाण्यात भिजत घालायचे। त्यातली सगळी माती निघून गेली की फक्त धुवून घ्यायचे आणि कट करून ह्यामध्ये टाकायचे। बघू शकता तुम्ही, अशी जाडसर पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला। आता ही पेस्ट आपण स्मॅश केलेल्या बटाट्यामध्ये घालून घेणार आहोत। डायरेक्टच यामध्ये पेस्ट घातली की त्याची टेस्ट खूप छान लागते। काही लोक तडक्यामध्ये सुद्धा पेस्ट घालून नंतर तडका ह्यामध्ये ओततात, पण त्यातला जो कच्चेपणा आहे तो निघून जातो आणि तो कच्चेपणा निघून गेल्यामुळे तेवढी त्याला टेस्ट येत नाही, जी स्टॉलवरच्या वडापावला टेस्ट येते। तर ह्या ठिकाणी आपण जी भरडसर पावडर तयार करून घेतली होती सुरुवातीला, तर ती सुद्धा त्यामध्ये घालून घेतलेली आहे आपण। तर ह्या ठिकाणी दुसऱ्या एका पॅनमध्ये आपण 1 कप बेसन घेतलेलं आहे, 1/2 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाच्या पिठामुळे बाहेरचं जे आवरण आहे ते खूप छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होतं, त्यामुळे तुम्ही तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर काही घालू शकता। आता ह्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। पेस्ट अशी असली पाहिजे, खूप पातळ पण असता कामा नये आणि खूप घट्ट पण असता कामा नये। व्यवस्थित बटाट्या वड्याला कोटिंग झालं पाहिजे, अशा पद्धतीने ही पेस्ट तयार करायची आहे। आणि ही पेस्ट आपल्याला खूप छान फेटून घ्यायची आहे, कारण यामध्ये आपण सोडा घालणार नाही आहोत। सोडा जर घातला तर तेल खूप ॲब्झॉर्ब करून घेतात बटाटे वडे आणि त्यामुळे ते तेलकट होतात। जर तुम्हाला एकदम ड्राय बटाटे वडे पाहिजे असतील तर तुम्ही सोडा घालू नका आणि अशा पद्धतीने एका साईडनीच बराच वेळ ते फेटून घ्या। फेटून घेतल्यामुळे त्याच्यामध्ये आपोआप एअर तयार होते आणि त्यामुळे मग तो खूप छान फुगतो। तर आता आपण ह्यामध्ये 1 कप कोथिंबीर घालून घेतलेली आहे। आता हे सगळं मिश्रण आपल्याला खूप छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर सुद्धा घालून घ्यायची आहे। कोथिंबीर ह्या ठिकाणी आपण भरपूर घातलेली आहे। कोथिंबीर भरपूर घातल्यामुळे त्याला टेस्ट खूप छान येते आणि हे सगळं खूप छान व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे, नाहीतर चटणी एक साईडला राहिली, कोथिंबीर एक साईडला राहिली तर त्याला टेस्ट नीट येणार नाही।
तर बघू शकता तुम्ही किती छान मिक्स केलेलं आहे आपण. आता ह्यामध्ये आपण तडका घालून घेणार आहोत. तर तडक्यामध्ये आपण तेल व्यवस्थित तापवून घेतलेलं आहे. तेलामध्ये कढीपत्ता, हिंग, जिरं, मोहरी, हळद असं सगळं घालून घ्यायचं आहे आणि गरम गरमच तडका ह्यावर ओतून घ्यायचा आहे. आणि तडका घातल्यानंतर परत एकदा हे खूप छान मिक्स करायचं आहे आपल्याला. आता तुम्ही बघू शकता छान मिक्स झालेलं आहे. तर अशा पद्धतीने हे ड्राय झालं पाहिजे, तरच ते वडे खूप छान होतात. आणि असा गोळा घेऊन तुम्ही आता आपण तयार केलेल्या बॅटरमध्ये घालून घ्यायचं आहे. आता ह्यासाठी आपण एक चटणी बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण एक मिक्सरचा पॉट घेतलेला आहे. त्यामध्ये थोडंसं 8-10 पाकळ्या लसूण घेतलेला आहे, किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, थोडंसं मीठ टाकलेलं आहे आपण चवीनुसार, धने जिरेची पूड टाकून घेतलेली आहे आपण ह्यामध्ये. आणि आता थोडे शेंगदाणे पण टाकलेले आहेत 1 मूठ, आणि थोडं तिखट घालून घ्यायचं आहे. आणि सगळं हे आता आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे. मिक्सरला लावताना खूप त्याची पेस्ट नाही करायची आहे, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे ते आपल्याला, तरच ती चटणी खूप छान लागते. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने कोर्स टेक्स्चरमध्ये हे आपल्याला करून घ्यायचं आहे. आता आपण तेल खूप छान तापून घेतलेलं आहे. तर ह्यामध्ये आपण तयार केलेले वडे सोडून घेणार आहोत. उलटसुलट करून हे वडे आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहे. तेल जर नीट तापलेलं असेल तरच तो वडा अशा पद्धतीने पटकन वर येतो. बघू शकता तुम्ही किती छान फुगलेला आहे आपला वडा. आपण सोड्याचा वापर केलेला नाही तरीसुद्धा वडा किती छान फुगलेला आहे. तर अशा पद्धतीने थोड्याशा लालसर रंगावर हे वडे आपल्याला छानपैकी तळून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही वडे एकदम ड्राय झालेले आहे, अजिबात तेलकट झालेले नाही आहेत. तर अशा पद्धतीनेच तुम्ही वडे करा. तेलातून वडे बाहेर काढल्यानंतर त्यातलं तेल मात्र सगळं पूर्णपणे झारून टाकायचं आहे आपल्याला. आणि नंतरच ते टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे आहेत. आणि टिश्यू पेपरवर काढल्यामुळे जे एक्सेस तेल आहे ते सुद्धा यातलं निघून जाईल. तर अशा पद्धतीने आपण सगळे वडे ह्या ठिकाणी करून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने वडे करा. आणि तुमचे वडे कसे झाले हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि जास्तीत जास्त माझी व्हिडिओ शेअर करा. अशा पद्धतीने पाव मधोमध कापून घ्यायचे आहे आपल्याला. आणि आपण तयार केलेली चटणी यावर घालून घ्यायची आहे सर्व करताना. आणि त्यामध्ये वडा घालून घ्यायचा आहे मध्ये. आणि अशा पद्धतीने तुम्ही हे डिश सर्व करा. बघणाऱ्यालाही खूप छान वाटतं आणि खाणाऱ्यालाही खूप छान वाटतं. तर बघू शकता आपला वडापाव तयार आहे.